नमस्कार मंडळी. अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरीच करा ना मस्तपैकी अशी गोड मिठाई. चला तर आपण आता या मिठाईचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1.5 कप सुकं खोबरंची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा कप साखर घेतलेली आहे. 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. फूड कलर घेतलेले आहेत. त्यानंतर वेलची घेतलेली आहे. ड्रायफ्रुट्स असे मी कापून घेतलेले आहेत. अर्धा कप दूध घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता सुकं खोबऱ्याची पावडर आहे ती घालून घेणार आहोत. त्याला भुरा पण बोलतात सुकं खोबऱ्याचा. मार्केटमध्ये किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल तो तुम्हाला. असा घालून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. अशी साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर वेलची घालून घ्यायची आहे. वेलची मी इकडे सोलून घेतलेली आहे. त्यानंतर आपण मिक्सरला चांगलं जाडं भरडं पावडर करणार आहोत. अशी पावडर करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मी परात घेतलेली आहे. आपण आता जे मिक्सरला बारीक वाटलं होतं खोबऱ्याचं पावडर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडीशी बाकीची ठेवून द्यायची आहे. अशी मी थोडीशी घालून घेतलेली आहे परातीमध्ये. त्यानंतर फूड कलर घेतलेला आहे इकडे मी ग्रीन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कलर. मी इकडे ग्रीन कलर वापरलेला आहे. माझ्याकडे जो होता तो चमच्याच्या साहाय्याने असं मी मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने मिश्रणाचा गोळा करायचा आहे. याच्यामध्ये थोडंसंच दूध घालायचं आहे. जास्त प्रमाणात दूध वापरू नका. असं थोडंसंच दुधाचा वापर करायचा आहे व मिक्स करून घ्यायचा आहे. व मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे, म्हणजेच डो तयार करायचा आहे. हाताच्या साहाय्याने आपण आता हा गोळा तयार करून घेणार आहोत. डो बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असा ग्रीन कलर आलेला आहे. आपला गोळा पण तयार झालेला आहे मिश्रणाचा. आपण आता हा बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण आता त्याच परातीमध्ये राहिलेलं जे मिश्रण होतं ते घालून घेणार आहोत. असं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे व मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने. आणि परत आपण ह्याला दुधानेच भिजवणार आहोत. थोडंसं दूध वापरायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे, म्हणजेच डो तयार करायचा आहे. बघू शकता तुम्ही असा डो झालेला आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत व मिक्स करून घ्यायचं आहे. याचा सुद्धा आपल्याला गोळाच तयार करायचा आहे. इकडे मी तूप वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. मस्तपैकी तयार होते मिठाई ही. बघू शकता असा गोळा करून घ्यायचा आहे मस्तपैकी असा. इकडे मी बटर पेपर घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण जो ग्रीन कलरचा गोळा केला होता मिश्रणाचा तो त्याच्यावर घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर परत एक बटर पेपर घालणार आहोत व लाटून घ्यायचं आहे. असं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं मी लाटून घेतलेलं आहे. सगळ्या बाजूने समान लाटून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर आपण जो ऑरेंज कलरचा ड्रायफ्रुट्सचा गोळा केला होता तो मी असा करून घेतलेला आहे चौकोनी शेपमध्ये लांब, व तो त्याच्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. सोपी प्रोसिजर आहे ही. असं फोल्ड करून घ्यायचं आहे.
असं झालं पाहिजे। बघू शकता तुम्ही। आपण आता हे 10 मिनिटं रेफ्रिजरेटरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता तुम्ही। आपलं मिठाई पण चांगली सेट झालेली आहे। बघू शकता तुम्ही। मस्तपैकी अशी सेट झालेली आहे। आपण आता ही कट करून घेणार आहोत। मी त्याच्यावरती सिल्वर पेपर पण लावलेला आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता। बघू शकता अशी सेट मस्तपैकी आपली मिठाई झालेली आहे। नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा, सोपी आहे। माझी ही नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन स्पेशल कोकोनट बर्फी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका। धन्यवाद।